भगवान शंकराच्या जन्माची कहाणी। शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव अनादि आहे, शिव भगवंत आहे, शिव ओंकार आहे, शिव ब्रह्मा आहे, शिव सत्य आहे, शिव भक्ती आहे। चला आपण सर्वजण मिळून भगवान शंकराचे नामस्मरण करूया। त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहू दे। आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत श्री शंकराच्या जन्माची कहाणी। भगवान शंकराचा जन्म कशा प्रकारे झाला हे तुम्हाला सांगणार आहोत। हिंदू धर्मामध्ये 18 पुराण आहेत। सर्व पुराण हिंदू देवी देवतांच्या कथा सांगतात। काही सामान्य गोष्टी वगळता सर्वांमध्ये काही प्रमाणात वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत। यात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या जन्माबरोबरच इतर देवतांच्या कथाही सामावल्या आहेत। वेदामध्ये ईश्वराला निराकार रूप मानले गेले आहे। जसं की पुराणामध्ये त्रिदेवांसहित सर्व देवी देवतांच्या रूपाचा उल्लेख तसेच त्यांच्या जन्माच्या कथाही आढळतात। भगवान शंकराला संहार करणारा आणि नवनिर्मिती करणारा असं मानलं गेलं आहे। वेगवेगळ्या पुराणामध्ये भगवान श्री शंकर आणि श्री विष्णू यांच्या जन्माविषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत। शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराला स्वयंभू असे म्हणतात, तर विष्णू पुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णू हे स्वयंभू आहेत। शिवपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे एकदा भगवान शिव आपल्या त्वचेवर अमृत लावत असताना भगवान विष्णू त्यातून जन्माला आले। तर विष्णू पुराणानुसार ब्रह्मदेव हे विष्णूच्या नाभिकमळातून जन्मले होते, परंतु भगवान शिव हे विष्णूच्या कपाळावरील तेजामधून जन्मले अशी कथासुद्धा सांगितली जाते। विष्णू पुराणानुसार विष्णूच्या कपाळावरील तेजामधून भगवान शिव जन्माला आल्यामुळे ते कायम योगमुद्रेमध्ये राहत असतात। भगवान शिवशंकराच्या जन्माची कथा प्रत्येकाला माहीत आहे पण आणि नाही पण, कारण याच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात। श्रीमद भागवतानुसार एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मा अहंकाराने भारावून जाऊन मीच कसा श्रेष्ठ असे सांगत दोघे भांडत होते। याच वेळी त्या दोघांनी एक खांब जळत असताना पाहिला, ज्याला काही आगा ना पिछा, म्हणजेच ज्याला काही सुरुवात पण नाही आणि शेवटही नाही। याविषयी ब्रह्मा आणि विष्णूंना काहीच समजले नाही, परंतु त्या जळत्या खांबातूनच भगवान शिव प्रकट झाले। विष्णू पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे भगवान शिवशंकरांच्या जन्माची कहाणी कदाचित त्यांच्या बालरूपाचे वर्णन करणारी आहे। ही कथा मनाला खूपच भावणारी आहे। ब्रह्मा यांना एका छोट्या मुलाची गरज होती आणि त्यांनी त्यासाठी तपश्चर्या केली आणि अचानक त्यांच्या मांडीवर रडणाऱ्या लहान मुलाच्या रूपात भगवान शंकर प्रकट झाले। ब्रह्मा यांनी त्या लहान मुलाला रडण्याचे कारण विचारले। त्यावेळी त्याने मिश्किलपणे उत्तर दिले, माझे नाव ब्रह्मा नाही म्हणून मी रडत आहे। त्यावेळी ब्रह्मदेवांनी शिवशंकराचे नाव रुद्र ठेवले, ज्याचा अर्थ आहे रडणारा। तरीही भगवान शिव रडण्याचे थांबले नाहीत, म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांना दुसरे नाव दिले। हे नावसुद्धा शिवशंकरांना आवडले नाही आणि तरीही ते रडायचे थांबले नाहीत। अशा प्रकारे भगवान शंकरांना रडण्यापासून थांबवण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्यांना 8 नावे दिली। ती म्हणजे रुद्र, सर्व, भाव, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव। शिवपुराणानुसार ही नावे पृथ्वीवर प्रचलित झाली। शिवशंकरांनी ब्रह्मपुत्राच्या रूपात जन्म घेण्यामागे सुद्धा विष्णू पुराणामध्ये एक पौराणिक कथा सांगितली आहे। यानुसार ज्यावेळी धरती, आकाश आणि पाताळ यांसमवेत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले होते,
त्यावेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच शिवशंकरांव्यतिरिक्त कोणताच देव किंवा प्राणीमात्र अस्तित्वात नव्हता. त्यावेळी केवळ भगवान विष्णू त्यांच्या शेषनागासमवेत पाण्यावर तरंगताना दिसत होते. तेव्हा त्यांच्या नाभीमधून कमळामध्ये ब्रह्माजी प्रकट झाले. जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू सृष्टीच्या संदर्भात बोलत होते त्यावेळी भगवान शिव प्रकट झाले अशी सुद्धा एक कथा सांगितली जाते. परंतु ब्रह्मदेवांनी त्यावेळी शंकरांना ओळखले नाही. त्यावेळी भगवान शिवशंकर रुसतील या भीतीने भगवान विष्णू यांनी दिव्य दृष्टी देऊन ब्रह्मदेवांना शिवशंकराची आठवण करून दिली. त्यावेळी ब्रह्मदेवांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि शिवशंकरांकडे क्षमा मागत आपल्या पोटी जन्माला येण्याचा आशीर्वाद मागितला. भगवान शिवशंकरांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना स्वीकारून त्यांना तो आशीर्वाद दिला. कालांतराने भगवान श्री विष्णूंच्या कानातील मळापासून निर्माण झालेल्या मधुकैटभ राक्षसाच्या वधानंतर ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना लहान मुलाची गरज भासली आणि तेव्हा त्यांना भगवान शिवशंकरांची आठवण झाली. अशा रीतीने ब्रह्माजींनी तपस्या केल्यामुळे भगवान शंकर त्यांच्या मांडीवर लहान मुलाच्या रूपात प्रकट झाले. शेवटी आम्ही तुम्हाला एकच सांगू इच्छितो, हरी अनंत आहे, त्याच्या कथासुद्धा अनंत आहेत आणि त्याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. सर्व साधुसंत या कथा वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. त्यांना जशी अवगत आहे तशी ते सांगत असतात. भगवान इतके दयाळू आहेत की त्यांचे स्मरण कोणत्याही माध्यमातून केले तरी ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे कल्याण करतात. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाढ तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाढ तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी जे अवचित हळाहळ उठले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाढ तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासांतरी. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती